माझं नाव जे माझं क्रेडिट होतं चित्रपटात, तर ते क्रेडिट आणि जेणेकरून आता चित्रपट झाला एवढे सगळे पुरावे असताना देखील माझ्याच विरोधामध्ये खूप सारे चुकीचे तक्रारी महामंडळामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. त्याचंही लेटर मी घेऊन आलेलं आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ की हा व्यक्ती याला आम्ही चित्रपटाला घेतलाच नाहीये, हे जेवढे पण पोस्टर आहेत ते फेक आहेत आणि तो या चित्रपटाला एडिटिंग करून ते पोस्टर सगळीकडे व्हायरल करतोय आणि आम्हाला शिवीगाळ करतोय, ब्लॅकमेल करतोय. हे सगळ्याचे सगळे पुरावे मी इथे ठेवलेले आहेत. आता तुम्ही स्पष्ट करणार का की तुमचे झालेला छळ आणि राजेंद्र हगवणे यांचा काहीही संबंध नाही? तुमचा संतोष हगवणेंशी हा सगळा वाद आहे, राजेंद्र हगवणेंचा काही संबंध नाही? हा, माझा संतोष हगवणेंचा वाद आहे. राजेंद्र हगवणे यांचा पर्सनली मला आतापर्यंत काही हे नाही झालेलं. हा, ते सेटवरती आले, पूजा केली, बट शेवटी निर्माता जो असतो त्याचा दिग्दर्शकाशी संबंध येतो. बाकी त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तुम्हाला कोणाच्या माध्यमातून धमकवण्याचा प्रयत्न केला असं तुम्ही बोलले होते पाठीमागे? कोण होते? तुम्ही अंडरवर्ल्डशी संबंधित काही नावं पण सांगितली होती, तर ते काय प्रकरण आहे? आता ती नाव मी घेत नाही आता, कारण ते खूप मोठे लोक आहेत. पण ते तसं आहे का? हो, आहे. ते कसं सविस्तर सांगा ना सगळ्या. म्हणजे थोडक्यात किंवा उचलून नेतील ती लोक जे की मुंबईमध्ये आहेत. त्यांचा कॉल आलाय मला की तो कॉल रेकॉर्ड आहे माझ्याकडे, बट मला आता त्यांना इथे इन्व्हॉल्व करायचं नाहीये, कारण तो मॅटर खूप वेगळा होऊ शकतो. म्हणजे माझ्या जीवाच्या ह्याच्यामुळे मी हे गोष्ट बोलत नाहीये, बट कुठेतरी त्या लोकांनी मला तू आमच्याकडे ये, नाही तर आम्ही तुला जिथं असेल तिथं उचलून नेईल अशी धमकी दिली होती. आणि मी हे रीतसर सीपी ऑफिसला कंप्लेंट केलेली आहे त्याबद्दल. कोर्टात केस कधी दाखल केली? चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच, 2023 ला. त्याच्यामध्ये जी दाखल तारीख आहे ती 2023 या साली त्यांनी दाखल केलेली होती. त्यासाठी मानधन मिळालं का? प्रॉपर डेट होती 16/12/2023. काहीच नाही. 16/12/2023 ला त्यांनी दाखल केली होती दिवाणी स्वरूपाची कंप्लेंट. यांनी पोलिसांकडे जेवढ्या कंप्लेंट केल्या, अर्ज केल्या, त्यावर यांना अद्यापही न्याय मिळालेला नाहीये. येस सर. नाही, ते नको राहू दे, पेमेंट सर्व समोर ठेवायचं. येस सर. अजून काही प्रश्न वगैरे असतील तर? नाही ना. थँक्यू, धन्यवाद. एका गरीबाला सहकार्य करा अशी विनंती आहे.